इन्स्पेक्टर काका ऐका ना. अहो तुम्ही परत आलात. तुम्हाला सांगितलं ना ह्या केस मध्ये आम्ही काही करू शकत नाही म्हणून. ऐका ना, मी तुम्हाला एक फोन लावून देते, तुम्ही फक्त त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. बघा ताई, तुमच्यासारख्या अमीर लोकांमुळे आमचं पोलीस खाता बदनाम झालं. कधी तुम्ही पैसे दाबता, कधी आमदार खासदारांना फोन करायला लावता आणि प्रेशर टाकता. मग मीडिया आमचीच असते हो. ते फोन बिनचं आम्हाला काही जमणार नाही. अहो तुम्ही माझं एकदा ऐकून तर घ्या. सॉरी, तुम्हीच मगाशी म्हणाला होतात ना की वकिलांची गरज आहे म्हणून. वकील सापडलेत मला. तुम्ही एकदा फक्त बोलून घ्या त्यांच्याशी फोनवर. त्यांना इथे यायला जमत नाही म्हणून म्हणते. एकदा फक्त फोनवर बोला प्लीज. डॅडूला सोडवा ना प्लीज. हे बघा ताई, तुम्ही आधी शांत व्हा आधी. वकिलाचा फोन बाजूला ठेवा आणि बसा. बस या पाणी. हे बघा ताई, आम्हाला काही हौस नाहीये हो तुमच्या वडिलांना असं डांबून ठेवायची. पण आमच्या हातातही 100% असं काही नसतं हो. मग कुणाच्या हातात आहे ते तरी सांगा. कंप्लेंट करणाऱ्याने केस मागे घेतली ना तरच काहीतरी होऊ शकतं. पण मग कोणी केली आहे नक्की कंप्लेंट फाईल? पटवर्धन हॉस्पिटलचे डॉक्टर सुयश पटवर्धन. तुम्ही एक काम करा, त्यांना भेटा, बोला त्यांच्याशी. बघा काही सेटलमेंट होते का ते. सई काय झालं? काय म्हणले इन्स्पेक्टर? काय सई काहीतरी सांग ना यार. सई. हॅलो. काय हो, कुठे राहिलात? मी तुला सांगितलं ना मी कळवतो आपण म्हणून. मग कशाला सारखा सारखा फोन करतेस? तुमची काळजी वाटली म्हणून मी. मग तुला जेवढी काळजी वाटते ना त्यापेक्षा खूप जास्त काळजी मला माझ्या माणसांची. हा अहो पण मग तुमची माणसं इथे घरी असताना तुम्ही बाहेर काय करताय? घराच्या बाहेरही माझं जग आहे मेघना. अच्छा, आणि कोण आहे त्या जगात? सई. आता माझी प्रायोरिटी सई आहे आणि ती अडचणीतून सुटेपर्यंत मी घरी येणार नाही. चला जेवून घेऊया. चला जेवूया. ओ राजा, तुम्ही काय करताय? चला. आलोच. मेघना हा इकडे जरा. काय गो, या आदित्यचं खरोखरी प्रेम आहे ना तुझ्यावर? अगो उद्या साखरपुडा आहे तरी हा कोणा मैत्रिणी मागे धावतोय, तर लग्नाचं कसं होईल सांग मला तू. होईल, सगळं नीट होईल. आणि तरीही तुमची खात्री व्हावी म्हणून उद्या मी दाखवून देईन की त्यांचा माझ्यावर किती जीव आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत होऊन जेवायला जा. सई अजून काय काय विघ्न उभी करून ठेवणार आहे कोण जाणे. सुयश, सुयश बाहेर ये पटकन. सुयश, तू टाडू. अरे एवढ्या रात्री तर कोण बॉम्ब करतंय यार? सुयश तू काय केलंस जाडू बरोबर? त्याला पोलिसांनी अटक का केली? हे बघ सुयश. कोण तू? सुयश अरे तू. हे बघे, मी तुला ओळखत नाही आणि तुझा माझा काही संबंध नाही. त्यामुळे तुझी फालतूची नाटकं बंद कर आणि चालते होते. चल. बघ सुयश, तू प्लीज असं वागू नकोस. हे असं म्हणजे कसं? हे जे काही वागतोस तसं. म्हणजे माझ्या वागण्याचा त्रास होतोय तुला? मग तू जशी वागते तसं वागू का मी? की तू घातलेली रिंग मारू तुझ्या तोंडावर फेकून? दारूचा ग्लास असं होतो तुझ्या डोक्यावर? नाही, नको नको. तू तसं मला धक्के मारत घराबाहेर काढतेस ना, तसं काढू? सुयश मी हात जोडते. तुला मला जी काही शिक्षा द्यायची ना ती शिक्षा दे, पण डॅडूला त्रास नको देऊस प्लीज. मगाशी मोठ्या माझात होता तुम्ही आणि तो एकदम भीक मागतोय माझ्या पुढे. मिरेकलच झालंय. मिरेकलच झालंय. तू मुद्दाम करतोस ना हे सगळं? तुला माहिती आहे ना डॅडू माझा वीक पॉइंट आणि मी काही करू शकते त्याच्यासाठी.
खरंच मला माहित नव्हतं. बरं झालं सांगितलंस, माझ्या ज्ञानात भर पडली. थँक्स. गुड बाय. सुयश थांब. तुला काय हवंय माझ्याकडून? काय काय करायला हवंय मी तुझ्यासाठी? माझ्यासाठी नाही, आता तू जे काही करणार ना ते फक्त आणि फक्त तुझ्या डॅडूसाठी. उचल. वाचवायचंय ना डॅडूला, मग उचल. बायकांची जागा ही पुरुषांच्या पायाशीच असते. तुझ्यासारख्या मॉडर्न मुली विसरतात ते. मग माझ्यासारखा महापुरुष जन्माला यावा लागतो तुम्हाला सरळ करायला. गुड. आता ही अंगठी परत बोटात घालायची आणि म्हणायचं, सुयश मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सुयश मी जमतंय कमॉन सुयश बोल. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हॅलो. डॉक्टर सुयश पटवर्धन बोलतोय. हा बोला बोला डॉक्टर साहेब बोला. अहो काय फोडला नाही ना ते बिराजदारला? नाही अहो अजून तरी हात लावलेला नाहीये त्याला. हा मग थांबा, कारण त्याला फोडायचं नाहीये, सोडायचंय. अहो पण साहेब फोडून द्या. फालतू गरीब माणूस आहे. या असल्या माणसांना दम दिला ना तरी पुरतो. ठीक आहे साहेब, आता तुम्हीच कंप्लेंट मागे घेतली म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार मला. हो कुचेकर. हा साहेब. त्या झोलरला बाहेर काढा. चालेल. हा सोडला साहेब. थँक्यू साहेब. थँक्यू मला नाही हो, पटवर्धनांना म्हणा. या. हॅलो. काय फादर इन लॉ? अहो फादर इन लॉ असून लॉ मोडलात तुम्ही. सॉरी, चूक झाली, पण परत असं नाही होणार. रडू नका हो. मुलीच्या बापाने ना मुलीच्या बिदाईच्या वेळेस रडायचं असतं. त्यासाठी थोडं पाणी वाचवून ठेवा आणि मी काय म्हणतोय ना ते नीट ऐका. ऐकतो ना, बोला बोला बोला. पटवर्धनांनी उपकार केलेत ना म्हणून वाचलात, तेव्हा त्यांचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवायचे. त्यामुळे आजपासून पटवर्धन जे म्हणतील ते गुमान ऐकायचं. तुम्ही सांगाल तसंच होईल. हो ना? मग चला फोन ठेवा बरं आणि सरळ घरी जा आणि लग्नाच्या तयारीला लागा. आणि तुमची बेटू पळून जाण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवा. कारण ती घराबाहेर पडली ना तर तुम्ही पुन्हा आत जाल. समजलं? हो समजलं समजलं ना? हो मग फोन धरून काय बसलाय? चला 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 कामाला लागा. चला. हो. ऐकलं ना तुझ्या बापाला काय सांगितलं ते? तू पण लक्षात ठेव. खूप ऐकलं तुझं आयुष्यात, आता मी सांगेन तेच करायचं. तुझा डॅडी होता सुखरूप घरी पोचतोय, तू पण निघ आणि 2 दिवसात भेटूच आपल्या लग्नात. भेटशील ना?
ए थांब. होणाऱ्या नवऱ्याला असं बाय म्हणतात. काय सुयश? तुझं टाटा बाय बाय नकोय मला. चल आय लव्ह यू म्हण. ऐकू नाही का? करू पोलिसांना फोन करू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. पायी हळूहळू चाला मुखाने आय लव्ह यू बोला. पायी हळूहळू चाला मुखाने आय लव्ह यू बोला. पायी हळूहळू चाला मुखाने आय लव्ह यू बोला. पायी हळूहळू चाला मुखाने काय बाजूला भा. पायी हळूहळू. काय चाललंय? अरे मेघनाच्या आणि आदित्यच्या साखरपुड्याची तयारी चालू आहे. ही अशी मग घराची सजावट नको करायला. मग दारात मांडव घाल. हे असलं अभद्र काहीतरी काय? हे अभद्र आहे. हे आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे. आय लव्ह. ए दादा यांना सांग ना आय लव्ह यूचा अर्थ सांग जरा. मिनट्या थुत्रीत मरदा. दादा माझं इंग्लिश जरा वाईट आहे पण एवढंही वाईट नाही. मला माहिती आहे आय लव्ह यूचा अर्थ. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर म्हणजे दादा बाहेर. हा आणि माझं भाईवर प्रेम आहे. माझं बंधूवर प्रेम आहे. आणि आमच्या सगळ्यांचं मिळून आदित्यवर प्रेम आहे खूप. आणि मेघना सुद्धा आता त्या महान प्रेमाची भागीदारी होणार आहे. कळलं का? राग्या बरोबर ना मेघना? तिला पटलंय आणि तिला आवडलंय. कळलं? तेव्हा हे जर मला इथे भिंतीवर लावायला परवानगी दिली नाही तर मी हे गळ्यात घालून घरभर फिरेन. हो प्रेमदूत इकडे. काय पिंट्या अति करू नकोस. घरच्या घरी साखरपुडा आहे. हे काय पटवर्धनांची एंगेजमेंट नाहीये 16 करायला. अरे पण मग मी काय निरंजन चौकात बॅनर लावलेत का? घरातच लावतो ना हे आय लव्ह यू. कशाला? राग्या आणि दादा म्हणतोय ना नको म्हणून. अरे वा मी नसताना तुम्ही सगळ्या एवढ्या गोष्टी ठरवल्यात. आता मी जे ठरवलंय ते मी करणारच आहे. अरे आदित्यला नाही आवडणार. आवडणार. आदित्यला भयानक आवडणार. हा पायी हळूहळू मुखाने आय लव्ह यू बोला. नवरदेव आलेले आहेत. खरं तू काय आय लव्ह यू म्हणायला लाजतोस? कित्येक वेळा म्हटलं असशील ना मेघनाला. इथे मुलीचा बाप बसलेला असताना हे कसले नसते प्रश्न विचारतोयस त्याला? तुम्ही पण कधीतरी म्हटलंच असाल ना कोणाला तरी आय लव्ह यू. काय राग्या? पिंट्या सॉरी दादा. आदित्य तुला चालेल ना मी घरात लावलेलं? आदित्य सई कशी आहे? तिच्या बाबांना सोडलंय मला कळलं चौकीतून. मलाही अजून नीट माहित नाही हे सगळं, पण सई आणि त्याचे बाबा दोघेही त्यांच्या घरी सुखरूप पोचलेत. म्हणजे ते पोचल्यावरच मी निघालो. काय रे खाजगीत काय बोलताय? मलाही सांगा ना, कळू दे की. नाही हे आता ते साखरपुडा आहे ना उद्या, त्याबद्दलच ठरवत होतो. हो आणि उशीर झालाय. उद्या बरीच कामं बाकी आहेत. म्हटलं लवकर झोपूया. हो झोपूच आहेत. झोपूया म्हणजे न जेवताच? हो मला हे बघा आदित्यराव, तुम्हाला उपाशी झोपायची सवय असेल पण आमच्या मुलीला नाहीये. हो तुम्ही त्या कुठल्या तुमच्या मैत्रिणीसाठी अगदी तहान भूक विसरून धावला असाल, पण ती थांबले हो तुमच्यासाठी. तेव्हा आता तिच्या बरोबर 4 घास गिळा आणि मग पाठ टेका. कसे? हो नाही आदित्य बरोबर आहे. थोडं जेवून घे जा. अरे आलात का? झाले का मैत्रिणीचे घोळ निस्तरून? झाले असतील तर या बसा. अगं मेघना सॉरी, मगाशी फोनवर ते सईचं जरा. नका सांगू. आणि सॉरी तर मुळीच नका बोलू. नवऱ्याची मर्जी सांभाळणं, त्याचं बोलणं ऐकूनही चेहरा सतत हसतमुख ठेवणं, हेच काम असतं बायकोचं. तू जेवलीस? तुम्ही जेवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास कसा जाईल? मला माहिती इथल्या रीतीभाती वेगळ्या आहेत, पण मी जेवायचे थांबले ते काही रीत म्हणून नाही, प्रेम आहे म्हणून.
आणि आता उद्यापासून अशीच थांबणार आहे मी आयुष्य. आणि मामा बाजूला नसतील तर तुम्हाला भरवेन सुद्धा. मेघना, अगं तू असं मध्येच काहीतरी बोलत नको ग जोस. मला अवघडल्यासारखं वाटतं. म्हणूनच तर बोलते, आता हळूहळू आपल्यातला अवघडलेपणा गळून पडायला हवा ना. मी हात धुवून येतो. आलोच. आदित्य, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि खरंच थँक्यू. थँक्यू, तू माझ्यासाठी तिथे धावत आलास. आणि मी झालं तुझं? झालं का की अजूनही काहीतरी आहे? कोण बोलतोय? ब्रह्मेंच्या घरात आणि आदित्यच्या आयुष्यात खंडीभर बायका नाही आहेत ग. तुला कितीही वाटत असलं तरी हक्काची अशी मी एकच आहे, मेघना. मेघना आदित्य कश्यप. सॉरी मेघना, आदित्य आहे का? आता कशाला हवेत आदित्य? मग अशी सगळं सोडून तुझ्या मागे धावत आले ते काय कमी होतं का? तरी अजून हवेच आहेत. मेघना अगं, एक शब्द बोलू नकोस. आदित्य अडकत असते तुझ्या बोलण्यात, पण मी नाही फसायची. आता मी जे सांगते ते नीट ऐक आणि ध्यानात ठेव. उद्या आमचा साखरपुडा आहे आणि थोड्या दिवसात तुझंही लग्न. तेव्हा आत्तापासून आदित्यांना भेटणं, बोलणं आणि माझ्या संसारात ढवळाढवळ करणं बंद कर. मेघना, तुझा काहीतरी गैरसमज होतो. मुळीच नाही. तुला मी चांगलंच ओळखून. आदित्य गायब झाले होते तेव्हा रात्री तू त्यांना घरी घेऊन आलीस तेव्हा मला शंका आलीच होती. आणि मग नंतर काय, तू दापोलीलाच येऊन धडकलीस तेव्हा माझी खात्री पटली. पण आता आमच्या आयुष्यात अजून वेगळं आणणं थांबव, नाहीतर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल, लक्षात ठेव. मेघना, तू आता हे जे काही बोललीस ना त्यातलं काहीच माझ्या मनात नव्हतं. मी फक्त आदित्यला एवढंच सांगायला फोन केला होता की यापुढे आमचा कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही, कारण उद्या मेहंदी, परवा हळद आणि तेरवा लग्न करतेय मी. अरे वा, अभिनंदन. मगाशी माझं आदित्यशी बोलणं होऊ शकलं नाही म्हणून हा शेवटचा कॉल केला होता. असू दे शेवटचा, पण आदित्यला तुझ्याशी बोलायचं नाही असं तो म्हणाला. तर मी का माझ्या मनातलं सांगते का? मी चांगुलपणा दाखवून हा फोन घेतलाय. मग अजून थोडासा चांगुलपणा दाखवून एक गोष्ट करशील माझ्यासाठी? माझा एक शेवटचा निरोप देशील त्याला? बोल. मला आदित्यला एवढंच सांगायचं होतं की आजपर्यंत जे काही झालं त्यासाठी सॉरी आणि थँक्यू. सॉरी मी केलेल्या सगळ्या वेडेपणासाठी आणि थँक्यू मला जगायला शिकवण्यासाठी. आदित्य नसता तर माझं आयुष्य इतकं सुंदर झालंच नसतं आणि इथून पुढे तर ती मुळीच होणार नाहीये. असो, आदित्यला हा माझा कायमचा गुड बाय. देशील ना एवढा निरोप त्याला? हो देते ना. फोन ठेव. कोणाचं होतं? ते कॉल सेंटर वाले कधीही फोन करतात. मी साईडलाच ठेवून देते. नकोच हा फोन. तुम्ही या बसा, जेवायला बसा. चांगलं खडचवलं मी त्यांना. म्हटलं इथे लगीन घाई आहे, 6-8 महिने फोन नका करू. अगं हे काय तुझं ताट? तुमचं होऊ दे मग मी जेवते. अगं बस ना, तोपर्यंत काय माझं तोंड बघणारच का नुसतं? हो. तुम्हाला काही त्रास होतोय का? मला माहितीये घराबाहेरच्या नको त्या गोष्टींचा ताण घेण्याची सवय आहे तुम्हाला, पण आपण कितीही ठरवलं तरी अवघ्या जगाचा भार उचलू शकत नाही ना. ते वर बसलेल्या देवाचं काम. तो सगळ्यांचं सगळं भलं करतो. तुमच्या मैत्रिणीचंही करेल. आपण जगाचा नाही, फक्त आपल्या संसाराचा भार उचलायचा.
कारण शेवटी आपलं घर हेच आपलं जग, आणि आता त्या जगात मी येते. मी, ती नाही. मागचं विसरून पुढे जाण्यातच माणसाचं कल्याण असतं. ब्रह्मे जसे दापोली सोडून मुंबईला आले आणि मुंबईचे झाले, तसं आता तुम्ही सुद्धा सईला सोडून माझ्याकडे या आणि माझे व्हाल ना? आहात ना तयार उद्याच्या साखरपुड्यासाठी?